हॅलो. आज उपवास सोडायला काहीतरी हलके जेवण बनवूयात. त्यासाठी 2-3 लसूण पाकळ्या ठेचून आणि 2-3 मिरच्या मधून चिरून घेतल्या. पातेल्यामध्ये चमचाभर तूप टाकून ठेचलेला लसूण, हिंग, कढीपत्ता, मिरची यांची फोडणी केली. त्यामध्ये जिरे घातले आणि जिरे फुलले की धुतलेला इंद्रायणी तांदूळ घातला आणि चांगला परतून घेतला. पेलाभर तांदूळला ग्लासभर पाणी घालून मोठ्या गॅसवर उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की गॅस बारीक करायचा. उकळीत चवीपुरते मीठ घालावे. अशा पद्धतीने बारीक गॅसवरती भात शिजवून घ्यायचा. भात मऊसूत व मोकळा शिजण्यासाठी लागेल असे थोडे थोडे पाणी वरून घालत राहिले. दुसरीकडे चपातीची कणिक मळून थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवून दिली. भातामधील पाणी आटत आल्यावर त्यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. कुकरमध्ये वरणासाठी मुगाची डाळ आणि भाजीसाठी थोडीशी चवळी, मीठ आणि हळद टाकून 3 ते 4 शिट्ट्या करून मऊसूत अशी शिजवून घेतली. चमचाभर तेलामध्ये लसूण, हिंग, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी केली आणि त्यामध्येच आले खिसून घातले, ज्यामुळे चव छान उतरते. त्यामध्ये शिजलेली मुगाची डाळ घालून चांगली उकळी काढून घेतली आणि उकळीमध्येच थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली. एक बारीक चिरलेला वांगा आणि शिजवून घेतलेली चवळी अशी मिक्स सुकी भाजी करणार आहोत. त्यासाठी तेलामध्ये मोहरी, हिंग, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, खिसलेले आले याची चांगली फोडणी परतून घेतली. त्यामध्ये चिरलेला कांदा आणि चवीपुरते मीठ घालून कांदा चांगला व्यवस्थित परतून घेतला. मीठ घालताना थोडेसेच घातले कारण चवळी शिजवताना आपण आधीच मीठ टाकलेले आहे. त्यामध्ये घरगुती मसाला टाकून ते मिश्रण चांगले परतून घेतले. त्यामध्येच भाजून खिसून घेतलेले खोबरं घातले आणि परतून घेतले. त्यामध्ये वांग्याचे काप टाकून ते देखील चांगले परतून घेतले आणि वांगे शिजण्यासाठी त्यामध्ये शिजवलेल्या चवळीचे थोडेसे पाणी घालून झाकण टाकून एक 5 मिनिटभर वाफ काढून घेतली. वांगे बऱ्यापैकी शिजत आल्यानंतरनी त्यामध्ये शिजलेली चवळी घातली आणि ते सगळे एकजीव करून घेतले. त्यामध्ये वरतून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेतले. तयार आपली वांग चवळीची सुकी भाजी. अशा पद्धतीने आजचा हलका फुलका जेवणाचा मेन्यू आहे. वरण, वांगा आणि चवळीची सुकी भाजी, जिरा राईस, चपाती आणि त्यासोबत टोमॅटोचं सॅलड. बाय अँड एन्जॉय युअर फूड.